श्री स्वामी समर्थ. माझ्या बाळांनो, आजचा हा संदेश प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे, जी व्यक्ती बाहेरून हसत आहे, पण आतून मात्र खूप मोठे दुःख घेऊन जगत आहे. कदाचित तुम्ही देखील आज खूप मोठ्या अडचणीतून जात असाल. घरात पैशाची कमतरता असेल, डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल, काहीतरी मोठं आजारपण घरात सुरू असेल, औषधांचा खर्च भागत नसेल, घरच्या जबाबदाऱ्या वाढत असतील किंवा तुमच्या मनात एकच प्रश्न असेल, स्वामी, माझ्या आयुष्यातला हा कठीण काळ कधी संपणार? माझ्या बाळांनो, जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर हा योगायोग नाही. कारण स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधीही विनाकारण एखाद्या संदेशापर्यंत घेऊन येत नाहीत. कदाचित आज स्वामी स्वतः तुमच्या मनाला धीर देण्यासाठी तुमच्यापर्यंत आलेले आहेत. म्हणून हा संदेश घाईघाईने ऐकू नका. शांत बसा, मनापासून ऐका आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या बाळांनो, आपण सगळे आयुष्य जगत असताना अनेक स्वप्न पाहतो. आपलं घर स्वतःचं असावं, घरात सुख शांती असावी, मुलांचं भविष्य चांगलं असावं, आईवडिलांना चांगलं जीवन द्यावं, आपल्या माणसांसाठी काहीतरी करावं. पण कधीकधी आयुष्यात आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथे आपण स्वतःलाच विचारतो, मी एवढं वाईट काय केलं? पैशाची अडचण येते, एक खर्च भागवला की दुसरा खर्च समोर उभा राहतो. कर्ज फेडायचं असतं पण उत्पन्न कमी असतं. घरात आजारी व्यक्ती असते आणि मनात भीती असते, उद्या उपचारासाठी पैसे कुठून आणू? कधी कधी माणूस आपल्या दुःखाबद्दल कोणालाही सांगत नाही. घरच्या समोर हसतो, मित्रांसमोर ठीक असल्याचं दाखवतो, पण रात्री सगळे झोपल्यानंतर तो एकटा शांत बसतो आणि डोळ्यातून अश्रू येतात. माझ्या बाळांनो, जर तुमच्या आयुष्यात असा काळ सुरू असेल तर आज स्वामींचा हा संदेश तुमच्यासाठी आहे. स्वामी म्हणतात, बाळा, संकट मोठं असलं म्हणून तू छोटा होत नाहीस. तुझ्या मनातील श्रद्धा मोठी असेल पण संकटापेक्षा तुझी ताकद मोठी असते. तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की तुमचं आयुष्य थांबलं आहे, पण स्वामी सांगतात, थांबलेलं आयुष्य आणि बदलाच्या आधीचा काळ यामध्ये खूप मोठा फरक असतो. कधीकधी स्वामी आपल्या भक्ताला लगेच पैसा देत नाहीत, पण पैसा कमवण्यासाठीची नवीन दिशा दाखवतात. कधीकधी स्वामी आजारपणाचा प्रश्न एका क्षणात दूर करत नाहीत, पण त्या संकटातून लढण्याची शक्ती देतात. कधीकधी कर्ज लगेच संपत नाही, पण कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग हळूहळू उघडू जातो. माझ्या बाळांनो, आपण स्वामींकडे फक्त चमत्कार मागू नका. आपण स्वामींकडे बुद्धी मागा, धैर्य मागा, योग्य निर्णय घेण्याची शक्ती मागा. कारण स्वामींची कृपा अनेकदा चमत्काराच्या रूपात येत नाही, ती एखाद्या योग्य विचाराच्या रूपात येते. एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते, एखादी संधी मिळते, एखादा निर्णय तुमचं आयुष्य बदलतो आणि नंतर तुम्हाला जाणवतं हे सगळं स्वामींच्या कृपेने झालं. माझ्या भक्तांनो, आज जर तुम्ही कर्जबाजारी असाल, तुम्ही स्वतःला दोष देत बसू नका. हो, चुका झाल्या असतील, काही निर्णय चुकले असतील, कदाचित काही लोकांवर विश्वास ठेवला असेल, पण स्वामी म्हणतात, चूक झाली म्हणून आयुष्य संपत नाही. चूक समजली की नवीन सुरुवात होते. आजपासून एक निर्णय घ्या, तुम्ही तुमच्या परिस्थितीपासून पळणार नाही, तुमच्या अडचणींकडे डोळे झाकून पाहणार नाही. तुम्ही शांतपणे बसाल, तुमच्या समस्या लिहून काढाल. कुठे खर्च कमी करता येईल, कुठे उत्पन्न वाढवता येईल, कोणते कर्ज आधी फेडता येईल याचा विचार करा. आणि हे सगळं करताना स्वामींचं नाव घ्या. कारण माझ्या बाळांनो, श्रद्धा म्हणजे हातावर हात ठेवून बसणं नाही. श्रद्धा म्हणजे स्वामींचं नाव घेऊन योग्य दिशेने एक पाऊल पुढं टाकणं. माझ्या बाळांनो, तुमच्या घरात आजारपण असेल तर मनात भीती येणं स्वाभाविक आहे, पण कृपया घाबरून जाऊ नका. उपचार सुरू असतील तर डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार नियमितपणे घ्या. स्वामींचं नाव घ्या, पण मनात विश्वास ठेवा, मी या परिस्थितीतून बाहेर पडण्याची माझ्या परीनं पूर्ण प्रयत्न करेल. आणि स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधीही निष्क्रिय बनवत नाहीत. स्वामी आपल्या भक्तांना हाताला काम देतात, मनाला धैर्य देतात आणि संकटाला योग्य मार्ग दाखवतात. म्हणून आज तुमच्या मनात एक वाक्य कायम कोरून ठेवा, माझी परिस्थिती कायमची नाही. हो बाळा, तुझी परिस्थिती कायमची नाही. आज माझ्याकडे पैसा कमी आहे, पण उद्या परिस्थिती बदलू शकते. आज तुझ्यावर कर्ज आहे, पण प्रयत्न, योग्य नियोजन आणि स्वामींच्या कृपेने हळूहळू त्यातून बाहेर पडू शकतोस. आज घरात आजारपण आहे, पण तू एकटा नाहीस, स्वामी तुझ्या सोबत आहेत. माझ्या बाळांनो, एक गोष्ट मी तुम्हाला मनापासून सांगतो, ज्या माणसाने आयुष्यात मोठं दुःख पाहिलं आहे, तो माणूस पुढे जाऊन मोठी ताकद बनतो. तुम्ही आज ज्या वेदनेतून जात आहात, कदाचित उद्या तीच वेदना तुमच्या आयुष्यासाठी सर्वात मोठी शिकवण बनेल. आज तुम्ही पैशासाठी रडत असाल, पण उद्या तुमच्याकडे इतकं सामर्थ्य असेल की तुम्ही दुसऱ्या गरजू माणसाला मदत कराल.
आज तुम्ही आजारपणामुळे त्रस्त आहात, पण उद्या तुमच्या अनुभवातून दुसऱ्याला धीर द्याल. आज तुम्ही कर्जामुळे झोपत नाही, पण उद्या तुम्ही तुमच्या मुलांना सांगाल. कठीण काळ आला तरी हार मानायची नसते आणि हेच स्वामींचं खऱ्या अर्थानं शिक्षण आहे. माझ्या बाळांनो, आज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या फोटोसमोर शांत बसा. काही मोठं मागू नका. फक्त हात जोडून एवढंच म्हणा, स्वामी माझ्या अडचणी तुमच्यापेक्षा मोठ्या नाहीत. मला योग्य मार्ग दाखवा. मला धैर्य द्या. माझ्या मनाला शांतता द्या आणि माझ्या हातून योग्य प्रयत्न करून घ्या. हे बोलताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं तर ते पाणी लपवू नका, कारण स्वामींसमोर रडलेला भक्त कमजोर नसतो. स्वामींसमोर रडणारा भक्त आपलं मन स्वामींच्या चरणी ठेवत असतो. आणि माझ्या बाळांनो, ज्याने आपलं मन स्वामींच्या चरणी ठेवलं त्याने स्वामींना कधीही एकटं सोडत नाहीत. कदाचित तुमच्या आयुष्यातील हा कठीण काळ तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेत असेल, पण लक्षात ठेवा, परीक्षा म्हणजे शिक्षा नाही. कधी परीक्षा म्हणजे तुमच्यात दडलेली ताकद तुम्हाला दाखवण्याची स्वामींची पद्धत आहे. म्हणून आजपासून स्वतःला एक प्रश्न विचारा, मी अडचणीपेक्षा मोठा आहे का? आणि उत्तर द्या, हो, कारण माझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ आहे. माझ्या स्वामी भक्तांनो, आता मनापासून माझ्यासोबत म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ज्यांच्या घरात पैशाची अडचण आहे, स्वामी तुमच्या घरात योग्य मार्ग आणि योग्य संधी घेऊन यावोत. ज्याच्या घरात कर्जाचा भार आहे, स्वामी तुम्हाला धैर्य, बुद्धी, योग्य निर्णय घेण्याची शक्ती देवोत. ज्यांच्या घरात आजारपण आहे, स्वामी तुमच्या मनाला आधार देवोत आणि तुम्हाला योग्य उपचार व योग्य मार्ग मिळो. ज्यांच्या मनात आज निराशा आहे, स्वामी तुमच्या मनात पुन्हा आशेचा दिवा पेटवावत. आणि माझ्या बाळांनो, एक गोष्ट कधीही विसरू नका, अडचण कितीही मोठ्या असोत, स्वामींची कृपा त्याहून मोठी असते. फक्त तुम्ही हार मानू नका. तुम्ही फक्त प्रयत्न थांबवू नका. तुम्ही फक्त स्वामींचं नाव सोडू नका, कारण स्वामींचा हात तुमच्या डोक्यावर आहे. कदाचित तुम्हाला आज तो हात दिसत नसेल, पण योग्य वेळ आल्यावर तुम्हाला जाणवेल, स्वामी माझ्यासोबत होते, स्वामी माझ्यासोबत आहेत आणि स्वामी माझ्यासोबत कायम राहणार आहेत. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत. आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोचवा, जी व्यक्ती आज पैशाच्या अडचणीमुळे, आजारपणामुळे किंवा कर्जबाजारीपणामुळे खूप त्रासात आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे त्या व्यक्तीचा आज स्वामींचा धीर मिळेल. स्वामी भक्तिभाव या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींच्या अशाच भक्तिमय संदेशासाठी आपल्या परिवाराचा भाग बना. शेवटी स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना, स्वामी माझ्या प्रत्येक भक्ताला धैर्य दे, योग्य मार्ग दे आणि त्याच्या कठीण काळात त्याला कधीही एकटं पडू देऊ नका. श्री स्वामी समर्थ. भिऊ नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. जय जय स्वामी समर्थ. शक्य करतील स्वामी. ज्यांच्या जीवनात आहेत स्वामी समर्थ, त्यांच्या जीवनात कसलाच नाही अनर्थ. श्री स्वामी समर्थ.